हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतली ही तुटेनाचा" एपिसोड येऊ. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की आदिरा हलव्याचे दागिने घालून मस्तपैकी सजत असते. तेवढ्यात अर्पिता पाटणे येते आणि अर्पिता बोलते की "अरे वा, छान दिसतेस, पण तू एवढी का सजतेस?" तेव्हा आदिरा थोडी शांत होते आणि बोलते की "अरे, संक्रांत आहे ना, आणि लग्नानंतरची माझी पहिलीच संक्रांत आहे." तेव्हा अर्पिता बोलते की "हो, पण तू का एवढी सजतेस? आणि हलव्याचे दागिने का घातलेस तू?" तेव्हा आदिरा बोलते की "संक्रांतीला हलव्याचेच दागिने घालतात ना." तेव्हा अर्पिता बोलते "अगं हो, पण संक्रांतीला नवरा बायको हलव्याचे दागिने घालून मिरवतात ना. रोहन कुठे?" तेव्हा आदिरा थोडी शांत होते आणि पुढे जायला लागते आणि बोलते की "येईलच की तो." तेव्हा अर्पिता तिचा हात पकडते आणि बोलते की "आदिरा, एवढी भोळसट कधीपासून झाली तू?" तेव्हा आदिरा बोलते की "असं का बोलतेस ताई?" तेव्हा अर्पिता बोलते की "तुला वाटतं रोहन येईल?" तेव्हा आदिरा बोलते की "हो, येईल, आणि नंदुताईने माझ्याशी बेट लावली ना, तर तो नक्की येईल." तेव्हा अर्पिता बोलते "हो का, नंदुताई, जी आजपर्यंत कधीच खोटं बोललेली नाही. बघू आता, तिने तुझी समजूत काढण्यासाठी होकार दिला आहे की काय ते कळलंच." राजवाड्यांच्या घरी मकर संक्रांतीची खूप छान तयारी चालू असते. तेवढ्यात काही बायका येतात आणि बोलतात की "मल्लिकाताई." तेव्हा मल्लिका त्या बायकांचं स्वागत करते आणि त्या बायका त्याच असतात की ज्यांना मल्लिकाने काहीतरी काम सोपवलेलं असतं. तेव्हा स्वानंदी येत असते. तेव्हा मल्लिका खुणवते की हीच ती. तेव्हा स्वानंदी पुढे येते. तेव्हा मल्लिका स्वानंदीची ओळख करून देते की ही राजवाड्यांची सून. तेव्हा त्या बायकाही बोलतात की "छान आहे, पहिला संक्रांत ना तुझा." आणि तेव्हा ते एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. तेवढ्यात आधिरा येते. आधिरा रोहनला शोधतच असते. तेवढ्यात मल्लिका तिला मुद्दामच काळा टिका लावते आणि बोलते की "डॉल, तुला कोणाची नजर नको लागायला." तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा स्वानंदी आदिराला बोलत असते की "खूप छान दिसते." तेव्हा आदिरा थँक्स बोलते. तेवढा तिथे समरही येतो. समर बोलतो की "चिमणे, हे दागिने स्वतःच नसता खायचे हां का." तेव्हा आदिरा बोलते की "काय रे दादा?" तेव्हा समर बोलतो "डोंट वरी, येईल रोहन." आणि संक्रांतीच्या दिवशी असं तोंड नाराज होऊन नसतं बसायचं, गोड हसायचं असतं. तेव्हा समर तिथून चालला जातो. इकडे रोहन आदिराने दिलेला काळा कुर्ता घालून तयार असतो. तेव्हाच तो त्याच्या बाबांना विचारतो की "बाबा, मी जाऊन येतो." तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की "अगदी राजबिंडा दिसतोय तू या कुर्त्यामध्ये, आणि आदिराची चॉईस आहेच रे खूप छान." तेव्हा रोहन आदिराकडे यायला निघतो. इकडे निकिताही येते. तेव्हा समरकडे न बघता ती पुढे जाते. तेव्हा समर तिला आवाज देतो "निकिता, इकडे." तेव्हा निकिता त्याच्याकडे बघणार नाही असं करते. तेव्हा समर बोलतो "निकिता, काय?" तेव्हा समर निकिताला ओढून घेऊन जातो. तेव्हा निकिता त्याच्याकडे बघून हसत असते. तेव्हा समर बोलतो "काय झालं, हसायला काय झालं?" तेव्हा निकिता बोलते "घातलीस ना हलव्याचे दागिने?" तेव्हा समर बोलतो "हे हळू बोल." तेव्हा निकिता बोलते "अरे हळू काय, दिसतायत सगळ्यांना, बघितले सगळ्यांनी." तेव्हा समर बोलतो "ते बघू दे, पण तू हळू बोल, तू कशाला सांगून दाखवते." तेव्हा समर बोलतो की "गप्प बस, कसा दिसतोय मी, एकदम विदूषकासारखं. मला हे बिलकुल असल्या गोष्टी आवडत नाही, पण आदिरासाठी केलं आहे मी हे." तेव्हा निकिता बोलते की "आदिरासाठी का असे ना, केलं आहेस ना." तेवढ्यात आजी बोलते "आदिरा, स्वानंदी, चला हळदी कुंकू सुरू करूया." इकडे स्वानंदी आणि आदिरा सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावत असते. तेवढ्यात मंदाकिनीने जी बोलवलेली बाई असते तिच्याजवळ मंदाकिनी जाते. तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला काहीतरी खुणवते. तेव्हा मंदाकिनी तिथून निघून जाते. स्वानंदी हळदी कुंकू लावत असते. ती बाई मुद्दाम उठते. फोनवर बोलत स्वानंदीच्या हातात हळदी कुंकूचं ताट असतं, त्याला मुद्दाम धक्का लावते आणि फोनवर बोलत निघून जाते. तेव्हा ते ताट खाली पडतं. सगळे त्या ताटाकडे बघत असतात. स्वानंदीलाही कळेना असे झालेलं असतं की काय झालंय म्हणून. इकडे रोहन येत असतो आणि त्याच्या मागे एक गाडी 4 व्हीलर पाठलाग करत असते. तेव्हा रोहनला ती 4 व्हीलर त्याच्या बाईकला धडक देते. रोहन बाईकवरनं खाली पडतो आणि सगळे लोक गोळा होतात. रोहन डोक्याचं हेल्मेट बाजूला काढतो. रोहनला खूप लागलेलं असतं आणि रोहन तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडतो आणि ती 4 व्हीलर तिथून निघून जाते. इकडे हळदी कुंकूला आलेल्या बायका मुद्दामच बोलत असतात की "बापरे, हळदी कुंकूचं ताट तुझ्याकडून पडलं. स्वानंदी, तुझी तर पहिली संक्रांत आहे, हा शकूनच म्हणायचा." तेव्हा आजी येते आणि बोलते की "तुम्हाला जर असं काही शब्द वापरायचे असतील ना, तर तुम्ही जा इथून निघून." तेव्हा स्वानंदी बोलते की "आजी." तेव्हा मल्लिका बोलते की "आई." तेव्हा आजी बोलते की "तू तर काही बोलूच नको, तुला तुझ्या डोक्यात तर असेच काही तरी भरलेलं असतं. इथून पुढे या घरात अपशकुन हा शब्द काढला जाणार नाही." तेव्हा स्वानंदी बोलते की "आजी, ठीक आहे, मी हे एवढं आवरून घेते." तेव्हा आजी बोलते "राहू देते, आपण पुढच्या तयारीला लागूया." तेव्हा समर नारायणला बोलून हे सगळं साफ करायला लावतो.
तेव्हा आदिरा आनंदीला बाजूला घेऊन बोलते की नंदिता इकडे कधी येणार आहे रोहन विचारत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं येईल तो, थांब 1 मिनटं मी त्याला फोन करून बघते. तेव्हा स्वानंदी रोहनला फोन लावून बघते. तेव्हा फोन लागत असतो पण फोन कोणी उचलत नसतं. तेव्हा आदिरा बोलते की काय फोन लागत नाही का? तेव्हा स्वानंदी बोलते की अगं फोन लागतोय पण तो 2 व्हीलरवर निघाला आहे ना, त्याच्यामुळे त्याला आवाज जात नसेल बहुतेक. थांब मी बाबांना फोन लावून विचारते. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना फोन लावते. तेव्हा तिचे बाबा तिला तिकडनं विचारतात की झाली का तुझ्या घरची पूजा नंदू? तेव्हा स्वानंदी बोलते हो पूजा झालीच आहे, आम्ही वाटच बघतोय. रोहन निघाला आहे ना, कधी निघाला आहे? तेव्हा तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की म्हणजे काय? अरे गं तो केव्हाच निघाला आहे आणि तो बाईकवर असेल ना म्हणून त्याला आवाज नसेल जात. पण हे बघ स्वानंदी, तो येईल ना, पोहोचला की मला फोन कर हां. तेव्हा स्वानंदी बोलते की हो हो कळवते. तेव्हा स्वानंदी फोन ठेवते आणि आदिरला बोलते की अगं बघ मी सांगितलं होतं ना, अगं तो केव्हाच निघाला आहे, बाबा म्हणाले. चल ये. तेव्हा आजी आदिराला बोलते की येईल गं रोहन. स्वानंदी तोपर्यंत तू आणि पिंट्या पूजा करून घे. इकडे अर्पिता पटकन अंशूला फोन लावते आणि बोलते की काय रे, काय झालं कामाचं? रोहन निघाला आहे. स्वानंदीने आत्ताच तिच्या बाबांना फोन लावून विचारलं आहे. तेव्हा अंशू बोलतो की काम झालं आहे. तेव्हा अर्पिता बोलते की नक्की ना? तेव्हा अंशू बोलतो की नक्की काम झालं आहे, सांग मॉमला, तो नाही पोचणार. अर्पिता मल्लिकाला सांगायला येते की काम झालं आहे म्हणून. तेव्हा इकडे स्वानंदी आणि समर पूजा करत असतो. त्यांची पूजा होत आलेली असते. आदिरा इकडे रोहनचीच वाट बघत असते. अर्पिता मुद्दाम आदिराकडे जाते आणि बोलते की अगं आदिरा, स्वानंदीची आणि समरदादाची पहिली संक्रांत, पहिली पूजा झाली पण इनफॅक्ट होतच आली आहे. रोहन अजून आलेला नाही आहे. तुझी पहिली संक्रांत आणि तुझी पूजा होईल की नाही वाटत नाही. येईल ना रोहन? इकडे अर्पिता आदिराला डिवचत असते. आदिराला काहीच कळत नसतं की काय बोलावं. आदिरा डायरेक्ट जाते. स्वानंदीची आणि समरची पूजा झालेली असते आणि ते थोरामोठ्यांचे पाय पडत असतात. आजीचे पाय पडत असताना आदिरा डायरेक्ट स्वानंदीला बोलते की नंदुताई काय चाललं आहे, कधी येणार आहे रोहन? तेव्हा स्वानंदी बोलते की हो अगं येईल. तेव्हा आदिरा बोलते की पण कधी? पूजाही झाली आहे, सगळं झालं आहे, तो अजून नाही आला आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं तो येईल. तेव्हा आदिरा बोलते की अगं नंदुताई तू हे मला कधीपासून सांगते की तो येईल? हे बघ नंदुताई, आज जर रोहन आला नाही ना तर मी तुझं कधीच काही ऐकणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की हो गं मला कळतं आहे, थांब मी अजून एकदा फोन लावून बघते. स्वानंदी फोन लावत असते. तेवढ्यात मल्लिकाने ज्या बायका आणलेल्या असतात त्या बोलायला सुरुवात करतात. एक बोलते आदिरा, जे ऐकले ते खरं आहे का गं? तुझ्या सासूने तुला बाहेर काढलं म्हणे. तेव्हा दुसरी बोलते की हो तुझ्या सासूने बाहेर काढलं असेल ना, म्हणूनच तिने तुझ्या नवऱ्याला येऊ दिलं नसेल. तेव्हा त्यातली एक बोलते अशी कशी बाई आहे, घरातल्या लक्ष्मीला कोणी बाहेर काढतं का? तेव्हा स्वानंदी बोलते 1 मिनिट, असं काही नाही आहे, माझं बोलणं झालं आहे माझ्या भावाची, त्याने शब्द दिला आहे मला. 1 मिनिट मी पुन्हा फोन लावून बघते. तेव्हा त्यातली एक बाई बोलते भावाला पाठीशी घालते येते. तेव्हा मल्लिका मुद्दाम बोलते 1 मिनिट, अहो किती भोळी बाबडी आहे स्वानंदी, आणि तिचा भाऊही तसा आहे, याच्यात तिची काय चूक आहे? तोही म्हणाला होता येतो, पण त्यालाही लाजल्यासारखं होईलच ना. त्याच्या आईमुळे त्याच्या बायकोने घर सोडले, तर त्या कोणत्या नवऱ्याला आवडेल असं? तेव्हा स्वानंदी बोलते काकू प्लीज असं काही म्हणू नका, असं काहीच नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदी मग आहे कुठे तो? मलाही आता काळजी वाटायला लागली. घरून निघाला पण आतापर्यंत पोचायला हवं होतं ना. तुमच्या लग्नापासून हे सगळं असंच घडतं आहे. कोणतंही चांगलं कार्य असू द्या, काहीही असू द्या, काहीतरी घोळ होतोच. तेव्हा स्वानंदी बोलते की मला खरंच कळत नाही तो का येत नाही आहे. मला परत एकदा फोन ट्राय करू द्या ना प्लीज, मी यायलाच फोन करू. तेव्हा स्वानंदी फोन लावायला जाते. समोर इकडे आदिराला समजत असतो की येईल तो. तेव्हा स्वानंदी फोन लावते. फोन लागतो आणि तेव्हा स्वानंदी बोलते हॅलो, रोहनचा फोन आहे ना हा? तेव्हा तिकडनं स्वानंदीला काहीतरी कळतं आणि तेव्हा स्वानंदी घाबरून बोलते की काय, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.